नमस्कार, सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। शिवशंभो कॉलनी किवळे येथील घटना। रो हाऊस खरेदीच्या कारणावरून एका व्यक्तीची झाली आर्थिक फसवणूक। आरोपी यांनी फिर्यादी यांना रो हाऊस हवे असल्याचे माहित असल्याने दिनांक 17/9/2024 रोजी नोटरी करारनामा व फेर प्लान मंजुरी दिनांक 8/11/2024 रोजी समजुतीचा करारनामा केला होता। त्या बदल्यात ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर 65 लाख रुपये आरटीजीएस केले होते, परंतु आरोपी यांनी सदरचे पैसे स्वीकारून फिर्यादीला कोणत्याही प्रकारे रो हाऊस अद्यापर्यंत दिले नाही व पैसेही परत दिलेले नाहीत। फिर्यादी आरोपींना रो हाऊस बद्दल पैशाबद्दल मागणी करत असताना आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली आहे। हिंजवडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीने गाडीच्या कारणावरून केली कंपनीची फसवणूक। आरोपी यांनी झुमकार ॲपवर फिर्यादीकडील मारुती सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची स्विफ्ट कार किंमत 5 लाख रुपये ही 15 दिवसाकरिता भाड्याने बुक करून घेऊन गेला होता, परंतु त्याने फिर्यादी तसेच कंपनीचा विश्वासघात करून मारुती सुझुकी स्विफ्ट कार ही फिर्यादी यांना आजपर्यंत आणून दिली नाही। चिखली त्रिवेणी नगर येथील घटना। ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा झाला मृत्यू। फिर्यादी यांचे पती रवींद्र पांडुरंग सांगळे वय 50 वर्षे हे त्यांच्या शाईन मोटारसायकलवरून जात असताना आरोपी यांनी त्याच्या ताब्यातील मोठा ट्रक हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्याने इतरांचा मृत्यू होण्याची जाणीव असताना देखील त्याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने बेदारकारपणे चालवून फिर्यादीचे पती रवींद्र सांगळे यांच्या ताब्यातील मोटारसायकलला जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला। कृष्णानगर स्पाइन रोड चिंचवड येथील घटना। 2 व्यक्तीने उगाचच भांडण करून 2 व्यक्तींना केली मारहाण। फिर्यादी व फिर्यादीचे मित्र दारू पिण्याकरिता गेले असता फिर्यादी यांचा मित्र अभिषेक चव्हाण याने त्याच्या डाव्या खांद्यावर स्वतःचा रुमाल टाकलेला असताना तो रुमाल तेथे असलेल्या इसमाने ओढून स्वतःच्या खांद्यावर घेतल्याने त्यास तू रुमाल का घेतला, आमचा रुमाल आम्हास परत दे असे बोलत बोलत भांडण करून दमदाटी व धक्काबुक्की करून एकमेकांमध्ये मारहाण झाली। चैतन्य फूड्स तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। बेकायदेशीर असलेले अंमली पदार्थ आले आढळून। आरोपी यांच्या गोडाऊन मध्ये एकूण 6,63,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ, मिश्रित पावडर, काळ्या रंगाचे अंमली पदार्थ, मिश्रित पदार्थ, 3 मोबाईल, 1 चारचाकी गाडी व वेगवेगळ्या मशीन्स अशा अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता कब्जात बाळगताना मिळून आले। तसेच पांढऱ्या रंगाचे झाकण असलेल्या प्लास्टिकच्या डबीमध्ये काळ्या रंगाचे उग्रवास असलेले अंमली पदार्थ मिश्रित खायच्या पानामध्ये टाकून खायला वापरण्यासाठी बनवलेला पदार्थ, पातळ पदार्थ कुठून आणला असे आरोपींना विचारणा केली असता उत्तर प्रदेश येथून आणल्याचे सांगितले। पुनावळे येथील घटना। नियमांचे उल्लंघन करून एका ट्रक चालकाने गाडीचा अपघात केला। फिर्यादी व फिर्यादीचा मित्र स्वप्नील पिंटू चव्हाण वय 15 वर्ष अशा मोटारसायकलवरून राहत्या घरी परत येत असताना जड वाहन वाहतुकीस सदर वेळेत निर्बंध असताना देखील हायवा ट्रकचे मालक आरोपी यांनी त्यांच्या मालकीचा हायवा हे वाहन चालक आरोपी यांच्या ताब्यात दिले। सदरचे वाहन भरधाव वेगात बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालून पाठीमागून फिर्यादीच्या मोटारसायकलला धडक देऊन अपघात केला। भारत माता चौक काळवडी पुणे येथील घटना। थोड्याशा कारणावरून काही माणसांनी केले एका व्यक्तीला मारहाण। फिर्यादीचा भाऊ त्याच्या ताब्यातील 3 चाकी टेम्पो ही घेऊन चाललेला असताना त्याच्या समोरून रिक्षा येत होती व पुढे जागा कमी होती। या क्षुल्लक कारणावरून भांडण झाली व मारहाण झाली। ताथोडे पुणे येथील घटना। पोलीस भरतीच्या परीक्षेत एका महिलेकडे मिळून आली कॉपी। आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षे दरम्यान परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी दरम्यान केलेल्या तपासणीत महिला उमेदवार आरोपीने कोणतेही साहित्य ज्याचा कॉपी किंवा गैरकृत्य करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य परीक्षा केंद्रामध्ये आणण्यास सक्त मनाई असताना जाणीवपूर्वक परीक्षेत गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने परीक्षेचे संबंधित असलेल्या विषयांची उत्तरे तिने घातलेल्या पॅन्टच्या खिशात गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने कॉपी केल्याचे निदर्शनास आले।